आली वाटते घरची आठवण नाही. आली घरी. हो आली आली नाही तर काय करू, तिथेच राहू का पोरीच्या घरी? येऊ नये घरी. तुमचं काय म्हणणं होतं, घरी नाही आली पाहिजे होतं ना? माझं काय म्हणणं होतं, ना म्हटलं जातच कायले मग तुला जाय म्हटलं जबरदस्ती. चालली पोरीच्या घरी दिवाळीच्या समोर. शोभते काय तुले? दिवाळी करून आली तिचीच मग. राहू देता मला इथं एकट्यालेच. काही हे होतं का? राहत होतो मी, करत होतो, खात होतो आपलं चटणी भाकर. तुला काही फिकर होती का माणसाची? चालली तिथं पोरीच्या घरी जाऊन बसली. हो जरासा हातभार लावा या बॅगीले. लय भारी झाली डोक्यावर. न्यायच्या वेळेस तर ते एकटीनच नेली उचलून. आता कोण? लय भारी आहे वाटते. काय आणलं त्याच्यात आता? लयच भारी बॅग आणली का? अहो तशी डोक्यात बसून राहिली ना, हात लावा जरासा, मग सांगतो काय येतं. काय आहे याच्यात एवढं भारीचं भारी? न्यायच्या वेळेस तर बल्ली घालती होती ती बॅग. आता काय आणलं बाबा याच्यात? एवढं भारी उचलून नाही राहिली माझ्या कोणी. अहो तर ठेवा ना तिला खाली, काय आहे म्हणतं त्याच्यात. बापा केवढं भारी झालं माझ्या डोक्यावर. केवढं डोकं दुखून राहिलं. चल जरासा आराम करतो बाबा आता. काऊन तिथं काय नागरं ओढले काय? लय कामं करायला लागले का तिथं? तुला कोण साफसफाई करून घेतली वाटते त्या मोहिनीच्या सासूनं? करून घेतली काय? तसे तर लोक आहे नाही, तू कोणाकडून काम करून घेणारे. आणि तुझ्याकडून करून घेतलं का ते काम? एवढी थकली तू? इथून गाडीतच तर बसल्या बसल्या आली, तरी थकून गेली ही एवढीशी बॅग आणून. आता सारं इथंच विचारून घ्यान काय? त्या घरातही चलन येऊ द्या मला घरात. हो चल घरात. हे पोरगी कुठं राहिली काय मी बाबा? कुठं गेली ना काय गेली? हो मोहिनी, मोहिनी कुठं धसली व जाऊन? ये ना इकडे. मोहिनी कोणासोबत बोलून राहिली? मग बोलतो ना, बोलणंच आहे ना तुले. आता घरात तर चाल बिचार पहिले. जाऊ दे तिकडे, मीच जातो घरात. येत बसणे आपण. हे तर झोडपण असला पण बाबा मला उचलून. नाही तर हे इथंच पडलं रे. काय ठेवलंही नाही याच्यात ना काय नाही. केवढं भारी झालं हे. एवढं मोठं वजाचं वजन दिलं माझ्या डोक्यावर ठेवून. केवढं आहे? कितीक दिवसाचे कपडे आणले बिचारी, कितीक नाही. काच नाही आणलं घरातून. हे घेऊन आली चिंदी बाजार सारा. बरं आता ते ठेव ना, ते झोरागिरा ठेव ना घरात. आणि बस जराशी जाय चहा घे मान बरं. आणि पाणी गिनी तूही पे, मलाही आणून दे. आणि चहा मान. काऊन मी घालून होती तर चहा नाही पिलं, पाणी नाही पिले काय तुम्ही? बिना पाण्याचेच राहिले काय? मी आल्याबरोबरच मला पाणी मागून राहिले. तुम्ही पाजायला पाहिजे मला पाणी. का थकून भागून आली बा तिकून? तर हे घे पाणी. गिलासभर पाणी तर पाजाच्या कामाचे नाही. आणि मलाच म्हणता पाणी आण चहा कर. तू येपर्यंत बिना पाण्याचं राहिलो असतो मी तर आतापर्यंत मरून नाही गेलो असतो? जगलो असतो काय? दिसलो असतो का तुला असा जिता उभा तुले? तुला काही फिकर होती का माहित? का आपला माणूस जिता आहे का मेला तिकडल्या तिकडे? त्याला स्वयंपाक करता येते का नाही करता येत? काय खैनिया केली त्या जराशी माही फिकर? बस बापा हे माणसासोबत तर बोलणंच चुकीचं आहे. आपण बोलतो काही, हे बोलते काही. हे पट्टी कुठे राहिली काय माहित? अटकते तर अटकतेच तिकडे गोष्टी करत. एवढ्या गोष्टी कुठच्या येते काय माहिती? आजीबाई सारख्या गोष्टी करते. कोण आहे? कोण आलं तुझ्यासोबत अजून? एकटी झाली ना तू? मग काय तोंड राहिली बाजार तिकडे? काय आहे तिकडे? जे फाटक लावून दे, ते फाटक उघडं टाकून दिलं. ढोरं वासरं कुत्रे माजरे असते ना मग घरात. जाय लावून येते. बापा धनच आहे तुमच्या घरात तर. खजाना गाडून ठेवलाय तुमच्या घरात. कुत्रे माजरे हे ते धसते घेऊन जाते नाही. धन नसलं म्हणून काय झालं? भाकर तुकडा तर राहते, कळी तर राहते, ते तर घेऊन जाऊ शकते ना ते. मग तर हा लागेल उपाशी. बसले काय टमकन मांडी घालून? पण असं नाही कानंदा बायकोसाठी एखादा गिलास पाणी पेतो का? ताण घेऊन लागली असं एवढं मोठं वज घेऊन आली डोक्यावर तर. हे वज काय माझ्या उपकारासाठी घेऊन आली काय तू इथं? मी म्हटलं तुला वज आण म्हणून. इकून तर हलकी बॅग नेली त्या. इकून काय आणलं? कोण आली तुझ्यासोबत? बापरे पायाला केवढं वेळ लागली बाई. बॅग मंदात ठेवून दिली का बाई? तिकडे तर ठेवती तर अशी मंदात ठेवत असते काय अशी? हो उचलून ठेव बरं मोहिनी तिकडे. काय हो एवढी भारीची भारी उचल नाही झाली माझ्याकडून. आणली ना दचडली बाबा इथं. अवाई त्याच्यात कामाच्या वस्तू आहे ना बिचारे. तुटफुट नाही होत काय त्या? धरली दचडली म्हणता असं आपट उपट नको करत जाऊ. हो असून त्या कामाच्या वस्तू ठेव तिकडे. उचल ना ठेव बरं तिकडे का कोपऱ्यात. भल्लीच आहे तू. तुला काही कोणाच्या वस्तूची किंमत नाही? एवढ्या मायगा मुलाच्या वस्तू आहे त्याच्यात, त्याची काही किंमत नाही तुला? माहिती आहे मला कोणत्या वस्तू आहे तुझ्या त्याच्यात. लाली लिपस्टिक पावडर याच्यावर तर काय आहे तुझ्या त्याच्यात? कोणती काही कामाची वस्तू आणली एखादी? एवढ्याला काजू बदाम पिस्ता हे आणलं होतं तर ते नाही आणलं असं का? चल मायसाठी घेऊन जातो. घरी तर चाललंच नाही पण सोबतही नाही आणलं काही. चालली खाली हात सांगून राहिली मोठी महागाच्या वस्तू आहे त्याच्यात. काय बाई इथं ठेवतो आता. हो ठेव. बाबा कसे आहे तुम्ही? कशी आहे तब्येत गिब्येत? मस्त आहे तुमची? हो चांगले काय. तब्येत गिब्येतले काय झालं माझ्या? तब्येत पाहायला आली काय तू? आणि दिवाळीच्या समोर कशी काय आली बाई आईसोबत? बाबा मी आली तर तुम्हाला आवडलं नाही काय? का मी आलं नव्हतं पाहिजे काय? नाही तसं नाही म्हणत मी. यायला कोण नाही पाहिजे. तुमचंच घर आहे, या तुम्ही राहा. तुम्हाला किती दिवस वाटते काय वाटते. पण असं सणावाराच्या समोर सण झाल्यावर दिवाळी झाल्यावर जर आली, मी स्वतः आलो असतो घ्यासाठी.
पण आता तू दिवाळीच्या पहिले कशी काय आली बाई? आली तर आली बा आता, राहू द्या ना. काय आता तिने विचारपूसच करा काय, काहून आली ना काय आली ना काय नाही आली म्हणून. हो, तर त्या पोरीला सांगायला पाहिजे होतं ना, तर बाई दिवाळी झाल्यावर याच लागते, आता नको येऊ बा. असं अंदामंदात पोरगी येत असते काय कधी? बाई मोहिनी, काही झालं का मग घरी? काही झालं असेल तर सांग. काही बिघडलं असेल तर सुधरू आपण. काही झालं असेल तर सांगून दे मग. नाही ना बाबा, काहीच नाही झालं. मॅच म्हटलं आईले मी येतो म्हटलं काही दिवसासाठी म्हणून आली. तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊन राहिले? आली तर आली, आता राहील काही दिवस. दिवाळीच्या अगोदर चालली जाईन म्हणते ते. हा बाबा, जास्त दिवस वजन नाही राहत मी तुमच्यावर. मी जातोच दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी चालली जाईन बाबा मी. अरे बा बाई, मी तुला काही राहू नको असं म्हणून राहिलो काय? राय, पण बाशी सणावाराच्या समोर कशी काय आली हे विचारून राहिलो होतो. ठीक आहे, मग चांगल्यानं आली असेल तर राय बा. आई, तू बसून गेली अशी आणि चहा घ्या कोण करून? चहा करून दे नाही. चहा कर, पाणी गिनी देत नाही का बाई? अगं माय मोहिनी, भल्ली थकली बो मी. एवढी मोठी झोडप बॅग घेऊन आली तुझी आली. काय काय भरलं बाबा त्याच्यातनं, काय काय नाही. हा, माझ्या बॅगेतच दरलं ठुसू भरून. स्वतःची बॅग लग्न आणली एखादी. हा, इकून कायच्यात नाही ना, माझीच बॅग घेऊन जाशील काय? अवा, कामाच्या वस्तू आहे त्याच्यात, सगळ्या कामाच्या. काही खायच्या प्यायच्या नाही, ह्या वस्तू आहे त्याच्यात. मोहिनी, जा आता चहा घ्या, ठेव बरं. चहा ठेव आणि पाणी आण थंड थंड. चहा ठेवून दे पहिले, एका इकडे चहा ठेवून दे. आणि दूध आणलं असेल त्या बाबांना तर दूधही गरम करून घेजो. आणि कोणी गिलासभर पाणी घेऊन आमच्या दोघांसाठी थंड थंड बाई माठातलं. आई, मला करायला लावून राहिली तुम्ही? पाहुणे नाही तुझ्या घरची? पाहुणे काम करायला लावतो तू? चहा ठेवायला लावतो, पाणी आणायला लावतो. आई आल्याबरोबर तर त्या करायला पाहिजे व. ठेव, काय होतं ठेवला तर? कायची पाहुणी? पोरगीच होती या घरची, काही पाहुणे घेऊन येत नसते. आता काही पाहुणे बनून नाही आली तू. जाय, ठेव चहा, ठेव चांगला मस्त करजो. आणि जास्त दूध नको टाकू, त्या घरच्या सारखं भरमानसही नाही माझ्या घरी. जरासं दूध टाकजो आणि करजो चांगला चहा. बापा आई ना तर लगच रूप दाखवणं चालू करून दिलं. हा, आतापर्यंत आई लगच राहून राहिली तुम्ही घरी. आता तर घरात आल्याबरोबर पाय ठेवत आईनं रूप दाखवणं चालू केलं. हो, ठेवतो बा आता ठेवा तर लागणच मला. याच्यापेक्षा तर माझ्या घरी बरं आहे. खोलीत घुसली का बाहेर निघत नाही. इथे तर माय मला जिथं ठेवते का नाही ठेवत जाईपर्यंत. जाणं आता काय उभीच राहायची इथं. जाय, चहा कर मस्त. चहा कर आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी काय बनवतं थोडी विचार आताच करून घे. तुलाच करायला लागते आज संध्याकाळी स्वयंपाक. आई, तुला तर माहिती आहे माझ्या घरी तुम्ही एवढं काम करत नाही. तुम्हाला स्वयंपाकही करायला लावतं का इथं चुलीवर? हा, एक गॅस नाही घेऊन राहिली बाई, मला चुलीवर करायला लावतं. मला करता नाही येत ना. मोहिनी बाई, जसं आपल्या घरी आहे की नाही तशातच वागायला लागतं. तर तुझ्या घरी तसं आहे तर तू त्याच्यात वागतं. आमच्या घरी नाही आहे. आमच्या परिस्थितीनं जे आहे आमच्या घरी त्याच्यात करतो बाबा आम्ही. नाही, आमच्या घरी गॅस चुलीवरच करतो आम्ही. कर आता चुलीवर. आणि सवय आहे तुला चुलीवर करायची. काही असं नाही की का पाहिली नाही म्हणून कधी चूल काड्या आहे तिथं पेटू द्या आणि कर. साजरा चहा करून दे पहिले, मग स्वयंपाकाचं पो. चाल मोहिनी, लाग कामाले. काय करता आता? माझ्या इथे सासूपेक्षा कडक वागून राहिली, याच्यापेक्षा माझी सासू चांगली वाटते मला. चल आता करा लागन बाबा. आता आलं मोठ्या तणकेनं माझ्या घरी. आता माझ्या घर थोडस भोगा लागन ना सुख माझ्या घरचं. आल्या पोरीले काम सांगून राहिली आल्याबरोबर. आता तू करते मग सांगते तिले करायला. हो, लय पोरगी लाडायची तुमच्या बहिणीच आहे. मोठं चांगलं गुण आहे तुमच्या पोरीच्या अंगात. माया मागा लागून आली ती. मी काय तिले चालली म्हटलं होतं, चालली मोठी. अरे पण मी म्हणतो तिला आणायची गरजच नव्हती ना. तिथंच ठेवती तू तिच्या घरी काय भांडणं लावायला गेली होती काय? हा, घर अलग करतं काय त्या पोरीचं? चांगले लोक आहे तिच्या घरातले. हा, हे असे वाईट गुन्हा करू नको पोरीच्या घरी, सांगून देतो मी तुला आता. हा, रवद्याला पूळ काय तुम्हाला तिच्या सासरच्या लोकांचा माहिती काय मला? मोठे साजरेच आहे. हा, एवढे दिवस राहिले मी, एखादी साडी नाही घेतली म्हटलं मला. काही बाई आली बा तर चल एखादी साडी घेतो का काही घेतो, एखादा पाहुणचार. तिच्या सासूने पाहुणचार नाही करू दिला म्हटलं सुनीले. हा, काय काय कामाची आहे बाबा तिची सासू. दिसते फक्त, दिसायलाच आहे मोठे लोक, नाही तर काही अंगात काही सारखे गुन्हे नाही आहे त्याच्या. असं काय? तू अशी अंधी मंदी कधी जाशील तर तुला शाळेत घेत बसन काही ते लोक. हा, चालली मोठी कधी. हा, म्हणजे पोरगी पाहिलं त्या पोरीला कधी चांगलं वळण लावलं त्या. आता पाहिलं घरात आली तर एक कप चहा करायला नाही म्हणून राहिली, तर घरी खरंच काम करत असून काही. अंधी मनी म्हणजे कधी जाते माणूस जेव्हा मन फिरलं तेव्हा. मग घेत नसते काय? असं असते काय? कायला म्हणतो मग रीतिरिवाज कायला लावून ठेवला आहे? आपल्यासाठी आहे का फक्त रीतिरिवाज? पोरीच्या मायबापासाठी, पोराच्या मायबापासाठी कायचेच रीतिरिवाज नाही काय? पोरीच्या मायचा अपमान करावा काय तिथे गेल्यावर? आणि पोराच्या मायला काय वरत डोक्यावर ठेवावं का मग पोरीच्या घरी आल्यावर? नाही, एवढा अपमान गिपमान करायचं लोक नाही आहे, ते चांगले लोक आहे. हो, तुम्हाला तर सारे लोक साजरेच दिसते. फक्त एक मी वाईट दिसतो आणि माझी पोरगी वाईट दिसते. हा, मग मी एवढे दिवस होती नाही तर आली तुमची मोठी पोरगी करू लागायला जराशी. केलं का तिनं का नाही बा? माझ्या बाप एकटा असेल घरी तर मी करतो का काही म्हणून? आतापर्यंत काय खाऊन राहिलो मग मी? हा, मला करता येते का स्वयंपाक? अरे तू गेली त्या दिवशी झाली तर संध्याकाळी काय मी बिचारी कशी आली देवी सारखी, कशी नाही. येते न जाते घरचं करते ना माझ्यासाठी. एकटं तिकडून डब्बा घेऊन येते, नाही तर मग इथं करून देते. माया त्या पोरीची बरोबरी ना तुझ्या कोण होत नाही, तुझ्या लहान पोरी कोण होत. ते पोरगी आहे तर मला लय आधार आहे म्हटलं, पोरासारखा आधार आहे तिचा. तर तुमचा काय आधार आहे हो? कोणा कामाच्या धंद्याचे आहे तुम्ही?
हा होय तर शेवटी मॅच पोटच्या ना दोन्ही पोरी. होय होय तुझ्याच पोटच्या होय, पण दोन्ही पोरीत अंतर पाय किती आहे, किती फरक आहे. हे पोरगी पाय कशी आहे स्वभावाची आणि ते पोरगी पाय कशी आहे स्वभावाची. एवढे वर्ष झाले तर घरापर्यंत तिनं कंप्लेंट नाही आणली म्हटलं. का जवळ तिला वर ठेवतो म्हटलं, काहून का ते पोरगी कशी आहे. आणि हे कोण आता हिच्या घरचं माहितच आहे मला, असं नाही माहित नाही म्हणून तुला पोषण तर माहित होईल नाही. हे जवळ काय बोलते काही नाही सारं माहित आहे मला. काही अंतर नाही आहे, मी शिकवलं दोन्ही पोरीले. आता ते चांगली निघाली हे चांगली निघाली जराशी, आता काय करता. असते एखाद्या लेकरात जराशी अयब गुण. अयब नाही आहे तू बडावा देतो या लहान पोरीले. आता काय किती काही होती हिला आणतीच नाही तू घरी. हिला आणलं नसतं ना हे बरोबर सुधारली असते, तिथंच राहिली असते, जागेवर आली असती. हो गड्या तुमचं बरोबर तर आहे ते. मग आता काय करू आता घेऊन आली मी लरबल्ली मागा लागली होती. हे काय झालं हिची सासू काय म्हणे, आता दिवाळीची साफसफाई कर म्हणे. तर हिच्या आली ना जीवावर, हे कायची करते. आली ही इथं, आई मी येतो. चाल म्हटलं बापा आता का नाही म्हणू तिच्या सासू सासरे समोर. काही नाही नेत नाही पोरीले मी असं कसं म्हणू काय म्हणून ते काय म्हणून मायात असून नाही म्हणते म्हणून पोरीले आले. तू तुझ्या जागेवर ठीक आहे, ते त्याच्या जागेवर ठीक आहे. आणलं तर आणलं आता काही नाही. मग आता तिला काम शिकू. आता ते जेवढे दिवस राहील ना तिला आता इथून अलाल नको करून पाठवू, कामाची करून पाठवू. तर ते नाही थोडीशी वाहवाही केली पाहिजे पोरीची. तर नाही बा हाय चांगली आहे पोरगी असं म्हटलं पाहिजे. नाहीतर मग पोरी बरोबर मायले वाईट म्हणते म्हटलं लोक. पहा बाबा मंडळी असं राहते, पोरीले चांगलं शिकवा लागते, शिकून पाठवा लागते. नाही तर मग सासरचे लोक बोलते ना मग असं पोरी उठू पाहिजे बापा मायच्या घरी काम करायच्या धाकानं सासूच्या घरचे. मी म्हणतो सासर चांगलं असलं तर काय गरज आहे मायच्या घरात जाऊ राहायची. चला मग आता तुम्हाला आमची व्हिडिओ आवडतच असन. आता आमची हाय बाई अशी काय करता आता मोहिनीच्या अंगातले आहे अशी गुण. आता मोहिनी भेटन ना तुम्हाला चांगल्या रूपात. सुधारलेली वाटते तुम्हाला का सुधारली पाहिजे म्हणून. आता पाहू का सुधारते नाही सुधारत. अंगातले काही गुण जात नसते माणसाच्या. पहा मग आमच्या रोजच्या अशी व्हिडिओ पाहत जा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू आता आपण उद्याच्या भागात.